शिवसेनेचे नेते भरत गोगावले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत। मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची सहाय्यकपदी नियुक्ती करण्यात आली। 2 शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि नियुक्ती संदर्भात स्पष्ट निर्देश दिले होते आणि तरी देखील आपण बघतोय की ही नियुक्ती झालेली आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सूरज, काय अधिकची माहिती? निश्चितप्रमाणे राज्याचे जे मंत्री आहेत भरत गोगावले ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात जे सापडलेले आहेत। त्यांनी आपल्या मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची जी नियुक्ती आहे ती वैयक्तिक सहाय्यकपदी केलेली नियुक्ती आहे। त्यामुळे कुठेतरी भरत गोगावले जे आहेत ते कुठेतरी आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना खासगी सचिव आणि ओएसडी नियुक्ती संदर्भात स्पष्ट निर्देश दिले होते। तरी देखील ती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाला बाजूला ठेवत या 2 शिक्षकांची निलंबनीय नियुक्ती जी आहे ती कुठेतरी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा जे भरत गोगावले जे आहेत ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। अगदी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आता या नंतर काय नेमकी भूमिका देवेंद्र फडणवीस घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।